मित्रांनो, तर बघा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लेखी परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. गुणवत्ता यादी मीन्स त्यांनी मेरिट लिस्ट तर नाही लावली, फक्त तुमचे गुण जाहीर केले आहे. आणि ते गुण त्यांनी जे दिलं आहे की तुम्ही 24 तासाच्या आत काही जर हरकती असेल तर त्यांनी दिलेला मेल आय डी जो आहे cro.pcpc.mh@gov.in ह्या मेल आय डीवरती देऊ शकता. तर त्यांनी जी लावलेली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2024 लेखी परीक्षा गुण. तर 17 तारखेला लिस्ट लागलेली आहे आणि त्यामध्ये बघा त्यांनी फक्त इथं चेस्ट नंबर आणि सिरियल नंबर दिला आहे. तर तुमचा चेस्ट नंबरवरतून तुम्ही तुमचे लेखी परीक्षेचे गुण बघू शकता. तर बाकी जिल्ह्यांनी चेस्ट नंबर, काहींनी ॲप्लिकेशन नंबर ॲड केला आहे, काहींनी कॅटेगरी पण ॲड केली आहे की त्यामुळे सर्रास आपल्याला कट ऑफ काढू शकतो आपण. तर बघा यामध्ये मुलांना कसे मार्क्स आहे, तर 88 मार्क्स आहे, 79 मार्क्स आहे, 77 मार्क्स आहे, तर 86 मार्क्स आहे दिसत आहे इथं. इथे 90 मार्क्स दिसत आहे, इथं 80 दिसत आहे. काही विद्यार्थी ॲब्सेंट पण होती. 86 मार्क्स दिसत आहे, 88, 82 दिसत आहे, 84 दिसत आहे, 94 पण दिसत आहे, 91 दिसत आहे. तर अशा प्रकारे मुलांना 82 आहे, 85 आहे, 84 आहे, 80 आहे. तर अशा प्रकारे मुलांना मार्क्स आहे. तर आता आपण जागा बघू किती होत्या. तर तिथे पिंपरी चिंचवड आयुक्तालय. तर इथे त्यांनी जे दिलं आहे, जागा जर बघितल्या तर 322 जागा होत्या. 35 राखीव ओपन, EWS 46, SCBC 34, OBC 80, अनुसूचित जाती 42, अनुसूचित जमाती 22, विज भटक्या जमाती ब 17, क 19, ड 7, विशिष्ट मागास प्रवर्गाच्या 8. अशा प्रकारे जागा होत्या पिंपरी चिंचवडच्या. तर यानुसार जर कट ऑफचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त जागा आपल्याला OBCच्या दिसत आहे. तर आणि ओपनच्या 35 जागा दिसत आहे इथं. तर याचा जर ओव्हरऑल कट ऑफचा जर विचार केला आपण, मुलांना जर मार्क्स बघितले आणि खूप चांगल्या जागा होत्या या 322 जागा म्हणजे भरपूर झाल्या. 322 जागा, 322 म्हणजे खूप जास्त जागा झाल्या. आणि टोटल जर कॅटेगरी वाईज जर बघितला 42, 22, 35, 46, 34, 80. पस्तीस, 46, 34, 80. तर याच्यात कशा जागा आहे बघा. पस्तीस आहे, 46 आहे, 34 आहे, 80 आहे, नंतर 22 आहे, 42 आहे, आणि NT कॅटेगरीसाठी आपण इथं जागा ओव्हरऑल जागा पकडून चालू. NT AB आपलं ब कड आहे ना,
NTB, NTC, NTD. तर यांच्यासाठी आपण ओव्हरऑल जागा पकडून चालू, म्हणजे ॲव्हरेज यांचा कट ऑफच सांगतो मी. ह्या ओपनच्या जागा आहेत, EWSच्या असेल ह्या, आणि SC BCच्या, ह्या OBCच्या, ह्या SCच्या, आणि 22 STच्या होत्या. ह्या STच्या आणि ह्या SCच्या, आणि आपली राहिली NT कॅटेगरी. जर कट ऑफचा जर विचार केला तर चांगल्यापैकी जागा आहेत या. तर यामध्ये कट ऑफ जो लागू शकतो तो मला तरी वाटतो 125 ते ओपनचा कॅटेगरीचा 133च्या दरम्यान लागू शकतो. सेम हा जाईल, हा थोडा 125 ते 130च्या आसपास जाऊ शकतो OBCचा कट ऑफ. EWSचा पण 125 ते 130 हा पण तेवढाच जाऊ शकतो. STचा पण जाऊ शकतो 122 ते 125च्या दरम्यान. SCचा थोडा हाय जाऊ शकतो STपेक्षा 125 ते 130 अशा प्रकारे. आणि NTचा पण जाऊ शकतो. आता NTचा ओव्हरऑल मी NT BCD याच्यानुसार नाही सांगत, ओव्हरऑल सांगतो तुम्हाला. जवळजवळ 128 ते 130च्या दरम्यान जाऊ शकतो. तर हे झालं आपलं पिंपरी चिंचवडचं. तर हे जागांनुसार एवढा कट ऑफ जाऊ शकतो. हा फिक्स कट ऑफ नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी मी अगोदर पण सांगित आलेलो आहे, आपलं प्रेडिक्शन असतं. तर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. जो फायनल कट ऑफ असेल तो येण्याची तुम्ही वेट करा, कारण कट ऑफ लागेल आता. जर तुमचे रिटन एक्झामचे लेखीचे मार्क्स येत आहे तर तुमचे टोटल ओव्हरऑल मार्क्स जे असेल ते पण लवकर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा विचार तुम्ही जास्त करू नका. कट ऑफ किती लागेल, काय लागेल, एक प्रिडिक्शन असतं कट ऑफचं, फक्त तोच लागेल असं कधीच नसतं. मी काही तुम्हाला म्हणजे फिक्स सांगू शकत नाही की कट ऑफ हाच लागेल, पण एक प्रिडिक्शन असतं की बाबा जागा एवढ्या आहेत तर विद्यार्थी किती असतील आणि त्यांना मार्क्स कसे असतील त्यानुसार हा कट ऑफ आपण प्रेडिक्ट करतो. तर त्यानुसारच मी सांगतो आहे की कट ऑफ हा एवढा लागू शकतो. हा फिक्स तर नाही सांगू शकत, कमी जास्त होऊ शकतो 2 ते 3-4 मार्क्स, पण ह्याच्या जवळपासच लागेल. तर अशा प्रकारे हे आपण पिंपरी चिंचवडचं बघितलं कट ऑफ.